दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सगळा एकीकडे आपला कोरोनाचा काळ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो की राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून एक निर्माण झालेली सगळी ही परिस्थिती आहे. अशा एका सगळ्या पार्श्वभूमी एकीकडे असताना दुसरीकडे संसदेमध्ये कृषीविषयक 3 विधेयकं, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी विधेयकं सादर करण्यात आली आणि या विधेयकामधून शेतकऱ्यांना एक अमर्याद ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीचे एक अधिकार देण्यात आले. कदाचित जे 55 वर्षात घडलं नाही ते या 3 बिलांमुळं घडलेलं आहे. शेतकऱ्यांना लक्ष्मीकांत ठोंगे पाटील युवा नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आमच्या शहर जिल्ह्याला आहे, तर त्यांना आपण इथं निमंत्रित केलेलं आहे आणि ही 3 विधेयकं कशा पद्धतीची आहेत, एक यातून खऱ्या अर्थानं आमचं शेतकऱ्यांचं हित साधलं जाणार आहे का, तर या संदर्भातली ही सगळी चर्चा. ठोंगे पाटील साहेब, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. आणि तोच आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग, खरं म्हणजे फार मोठा विषय ज्याला आपण म्हणू की शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सिद्ध होणार अशी 3 विधेयकं आमच्या संसदेमध्ये मांडली गेलेली आहेत. जो मुख्य म्हणजे आमच्याकडं एक जी व्यवस्था होती त्यामध्ये असं दिसून येत होतं की शेतकरी आमचा कुठेतरी एका जोखडामध्ये सापडलेला आहे. ते जो म्हणू की आपण बाजार समित्यांचंच आम्ही उदाहरण घ्यायला गेलं तर मग आडते असतील, दलाल असतील आणि व्यापारी असतील, हे जे सगळं होतं त्यातून शेतीमालाला जो अपेक्षित भाव मिळत होता तर तो मिळत नव्हता शेतकऱ्यांना आणि त्यामुळं मग आमचा शेतकरी सातत्यानं अडचणीत येत होता. तर ही जी विधेयक आहेत खरंच शेतकरी हिताची आहेत असं आपलं वाटतं. आता ह्या चर्चेची जर सुरुवात करायची झाली तर आपल्याला पहिल्यांदा आज खरंच महत्त्वाची आठवण येते ती म्हणजे आपल्या शेतकरी संघटनेचे जोशी सरांची. जोशी सरांनी 2001 साली स्पष्टपणे मागणी केली होती की कृषी धोरण हे स्पष्टपणे मोकळं झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्यासाठी तो त्यांचा जो व्यापार रचना आहे ती मोकळ्यापणानं झाली पाहिजे आणि खुली झाली पाहिजे, बाजारपेठ खुली झाली पाहिजे, अशा पद्धतीचं स्पष्टपणे धोरण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा वारंवार मांडलं गेलं. आपण जर बघितलं तर ही जी आता कॉर्पोरेट रचना जी केंद्र शासनानं जाहीर केलेली आहे ह्यामध्ये असं दिसून येतं की संपूर्ण देशाला एकच कायदा, एक बाजार समिती, एक देश, एक बाजार समिती हा कायदा स्पष्टपणे लागू करण्याचं धोरण आहे. आजपर्यंत आपण बघितलं की प्रत्येक राज्याची बाजार समिती आणि पणन आणि सहकार ह्यांचे कायदे वेगवेगळे आहेत प्रत्येक राज्याचे, पण असा एक संपूर्ण एका देशातल्या अनेक राज्यांसाठी एकच कृषी धोरणाचा कायदा, पणनचा कायदा हा नव्हता आणि ते करण्याचं काम हे स्पष्टपणे आत्ता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि काही अंशी जसं नाण्याला 2 बाजू असतात तशाच प्रकारच्या या कायद्याला सुद्धा नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर तुम्ही चांगलं केलं तर ते चांगलंच होणार आहे, त्यावर कंट्रोल जर शासनाचा चांगला राहिला तर निश्चितपणे ती शेतकऱ्यांसाठी ही जी आत्ता आलेली विधेयकं ही एका मर्यादेपलीकडे शेतकऱ्याला सधन करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. ह्यामध्ये जी विधेयकं आलेली आहेत ही विधेयकं अशी कुठली शेतकऱ्यांच्या विरोधात अगर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या खड्ड्यामध्ये घालणारी विधेयक नाही आहेत, ही जी विरोधकांकडनं चर्चा चालू आहे. म्हणजे आज पंजाबमध्ये आपण बघतो, पंजाबमध्ये पंजाबमध्ये मोठं आंदोलन चालू आहे. तिथं काँग्रेसची सत्ता आहे, मला कुठल्या पक्षावर बोलायचं नाही आहे, परंतु तिथं काँग्रेसची सत्ता आहे. तिथं संपूर्णपणे 95% खरेदी ही सरकारच्या माध्यमातून चालते. मग आता आज तिथं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून अशा प्रकारचा विरोध केंद्र सरकारला होतोय, सध्याची परिस्थिती अशी. परंतु जर ह्या कायद्यामुळं जर खुली बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असेल, सामूहिक शेती, गटशेती जर निर्माण होणार असेल, शेतकऱ्याचा माल आंतरराज्यामध्ये जाणार असेल, आंतरराज्य व्यापार पद्धत जर अवलंबली जाणार असेल तर त्यामध्ये शेतकऱ्याला भाव चांगला मिळणार आहे. फक्त त्यासाठी ज्या कॉर्पोरेट कंपन्या येणार आहेत ह्या कॉर्पोरेट कंपन्यांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम आत्ता सध्या हा कायदा केंद्रानं केलेला आहे. ह्याच्यामध्ये अजून भरपूर आपल्याला अजून पुढं येणाऱ्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या त्यामध्ये स्टेप्स आहेत. राज्य सरकारने सुद्धा हा कायदा स्वीकारला पाहिजे. तो सगळ्यामध्ये भाग आला, हा एक मोठा भाग येणार आहे की राज्य सरकारनं जर हा कायदा स्वीकारला तर तो प्रत्येक राज्यामध्ये लागू होणार आहे. म्हणजे हे सगळं जे घडायला पाहिलं होतं ह्यामधला एक दोष मला सहसाजी जाणवतं की तुम्ही राज्य सरकारनं सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं होतं, विद्यापीठांना गरजेचं होतं विश्वासात घेणं, शेतकरी संघटनेंना विचारात घेऊन हा जर कायदा बनवला असता तर तो समोपचारानं आणि सविचारानं झाला असता. आणि शेतकऱ्यांना आता मेन शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये घालणाऱ्या कोण आहे की कायदा चांगला आहे का वाईट आहे, तर एक प्रसारमाध्यमं
आणि दुसरं राजकीय नेते आणि तिसरं शेतकरी संघटना. जर ह्या शेतकरी संघटनेंनाच हा कायदा चांगला वाटला नाही तर हे त्या विरोधी प्रचार करणार स्पष्टपणे. आणि त्या पद्धतीनं जर विरोधी प्रचार करत गेला तर तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विरोधात असला एक विरोधी वातावरण तयार होईल. परंतु असं वातावरण तयार होणे शेतकऱ्यांना जागृत राहणं आता गरजेचं आहे. शेतकऱ्याला माहीत झालं पाहिजे की हा कायदा आपल्या फायद्याचा आहे. निश्चितपणे मी सांगतो हा कायदा निश्चितपणे शेतकऱ्याला एका मोठ्या स्वातंत्र्य देण्यासारखा आहे. एका मोठ्या आर्थिक स्वातंत्र्य देणारा म्हणजे सगळ्यात मोठं आर्थिक स्वातंत्र्य देणारा हा कायदा आहे असं स्पष्टपणे मला म्हणावंसं वाटतं. टोंगरपेठाचं बाजार समितीचे संचालक म्हणून देखील तुम्ही काम केलेलं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी काही विरोधी पक्षांकडनं ओरड होते म्हणा किंवा शेतकरी संघटना असतील त्यांनी एक जी बाजू मांडली त्यातून असं दिसून येतं की त्यांना असं कुठेतरी वाटतं की बाजार समितीचं अस्तित्व नाहीसं होतं आहे आणि शेतकऱ्यांना हमी भाव देखील मिळणार नाही. पण सरकारनं यामध्ये स्पष्ट असं केलेलं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव जो आहे तो तर कायम राहणार आहे आणि बाजार समिती देखील ही जी व्यवस्था आहे ती कायम राहणार आहे. पण हा कुठेतरी गैरसमज होतोय का की बाजार समितीचंच अस्तित्व नाहीसं करण्याचा सरकारचा डाव आहे? नाही, मी आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो तुमच्या की आता रब्बी हंगाम अजून चालू व्हायचा आहे. तत्पूर्वी केंद्र शासनानं रब्बी हंगामाचे सुद्धा हमीभाव जाहीर केलेत. म्हणजे ही एक प्रकारची गॅरंटी दिली ना केंद्र सरकारनं की आम्ही कुठल्याही हमीभावाची अवहेलना करणार नाही आहे. हमीभाव आम्ही देणारच आहे हे स्पष्टपणे आत्ता सांगितलेलं आहे या सरकारनं. आणि दुसरा जो विचार आहे की बाजार समितीचं महत्त्व कमी होईल, बिलकुल बाजार समितीचं महत्त्व संपणार नाही आहे. ह्यामध्ये संपूर्णपणे स्पर्धा असणार आहे. मग ती स्पर्धा ही सरकारी बाजारपेठ म्हणजे शासकीय सहकारी बाजार समिती आणि आत्ता येणारा हा नवीन कायद्यानुसार खाजगी बाजार समिती. अगर खाजगी कॉर्पोरेट कंपन्या ह्यामध्ये उतरतील. केंद्राचं केंद्रानं एक नवीन धोरण आखलेलं आहे. म्हणजे हे खरं तर हे धोरण मनमोहन सिंग सरकारच्या मध्ये आलं होतं. 2002 साली मॉडेल ॲक्ट आला होता आणि या मॉडेल ॲक्टच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेती उत्पादक कंपन्या स्थापन करावा असं त्या काळात कायदा तयार झाला होता. पण त्याची अंमलबजावणी कुठल्याही राज्य सरकारनं केलं नाही, कुठल्याही केंद्र सरकारनं केलं नाही. आत्तापर्यंत काही प्रमाणात या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झालेल्या आहेत, निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. नाशिकसारख्या भागामध्ये असू द्या अतिशय शेतकरी उत्पादक कंपन्या चांगलं काम करत आहेत. मग आता स्पर्धा सुरू होणार आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं शासनाचं धोरण आहे. स्पर्धेमध्ये ग्राहकाचा फायदा आहे. हो, निश्चितपणे अर्थाने आपण असं म्हणतो शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये केंद्र शासनानं अगर आत्ताच्या या कायद्यानं असं शेतकऱ्यावर बंधन टाकलेलं नाहीये की तुम्ही हा माल ह्यांनाच विकायचा आहे, तुम्ही खाजगी बाजार तुम्ही म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांनाच विकायचा आहे, अगर तुम्ही सामूहिक शेतीच करायची आहे, अगर तुम्ही बाजार समितीला माल विकायचा नाही, असं कुठलं बंधन नाही आहे. उलट शेतकऱ्याला मी मगाशी म्हणलेलं की शेतकऱ्याला मिळालं खूप मोठं आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि शेतकरी हा मनाचा राजा झाला की माझा माल कोण चांगल्या किमतीने विकत घेतोय मी त्याला माल विकणार. ठोंगे साहेब, याच अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच आता मला वाटतं या आधीच्या काळापासून देखील आपल्या सरकारनं असे एक प्रयत्न केले की शेतकऱ्यांना तुम्ही थेट विक्री करा, शेतीमालाला जर तुम्हाला भाव हवा असेल तर तुम्ही थेट विक्री करा. ही संकल्पना आमच्या शेतकऱ्यांमध्ये रुजत नाही का? त्याच्यामध्ये काही अभाव वाटतो तुम्हाला? मी मगाशीच बोललो तुम्हाला की थेट विक्रीमध्ये निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा आहे. थेट ही संकल्पना अजून त्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेमध्ये रुजलेली आहे की नाही? कशा प्रकारचं चित्र तिथलं नाही? रुजलेली नाहीये. म्हणजे मी ग्रामीण भागात सुद्धा राहतो, माझी स्वतःची शेती आहे मोठ्या प्रमाणात. ही रचना परंपरेमध्ये हे बिलकुल झालं नाही आहे. कारण अजून सुद्धा गावचा कारभार हा काही मर्यादित घराण्यांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रात असू दे, देशात असू दे. आणि हीच घराणे राजकारणात काम करतात आणि हीच घराणे बाजार समितीमध्ये सुद्धा वर्चस्व ठेवून आहेत. त्यामुळं आपोआप माल कुठं विकायचा मालक म्हणतील तिथं, मग मालक बाजार समितीलाच नेतोय माल. मग त्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा काय तोटा होतोय हे मालक कधी जाणून घेत नाही. अगर शेतकऱ्याला माहिती आहे त्याचा तोटा होतो, तसं तर बाजार समितीच्या पणन कायद्यानुसार 24 तासामध्ये त्यांनी शेताची विक्री केलेल्या मालाची पट्टी दिली गेली पाहिजे. देती का आज कुठली बाजार समिती 24 तासाच्या आत? नाही देत. ई नाम पद्धती सुद्धा राज्य सरकारनं आणली, केंद्र सरकारनं आणली. ई नाम संपूर्णपणे म्हणजे नेटवरती ऑनलाईन पद्धतीने त्याच वेळेला त्या क्षणी सगळी पट्टी क्लिअर करायची तुमच्या अकाउंटमध्ये पैसे अकाउंटमध्ये. हे घडतंय का साहेब? नाही घडत. आज तुम्हाला सांगतो, मी सोलापूर बाजार समितीचा संचालक म्हणून काम केलं. अतिशय जबाबदारीने बोलतो, खूप मोठा भ्रष्टाचार आहे. सोलापूर असू दे, कुठलीही बाजार समिती असू दे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. म्हणजे शेतकऱ्यांची लूट केली जाते. 0.2 पासनं ते 8.5 पर्यंत त्या शेतकऱ्याकडनं जवळजवळ आडत वसूल केली जाते. म्हणजे लाखाचा जर माल विकला, जर एखाद्या चिंचेच्या शेतकऱ्याने लाखाचा जर माल विकला तर त्या शेतकऱ्याचे 8,000 रुपये कट होतात.
सांगा तुम्ही. म्हणजे चिंचेला 8% आडत भरावी लागते, कांद्याला 5% भरावी लागते. पुन्हा याच्यामध्ये हमाली आली, तोलाई आली, हमाल बाकीचे आलं, सगळ्या तोलार तुमचे आलं, सेस आला. वाहतूक आली. त्या ज्या मूळ शेतीतनं आता बार्शी तालुक्यात न्यायचं असेल, पंढरपूरनं यायचं असेल, माळशिरसवरनं माल यायचं असेल, त्याची वाहतूक आहे ना. म्हणजे शेतकऱ्याला किती मोठा धोका होतो बघा. त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही शेतकऱ्याचा. आता उत्पादन खर्च तर निघतच नाही आणि टिकवण खर्च सुद्धा. म्हणजे काही शेतकरी काय करतात की पुढच्या महिन्यात भाव येईल, उन्हाळ्यात भाव येईल, आपल्याला पावसाळ्यात भाव येईल असं म्हणून कांदा ठेवला जातो. आता हेच आत्ताचं कांद्याचं निर्यात धोरण बघा, तुम्हाला सांगतो. ही टिकवण क्षमता म्हणून कांदा ठेवला. हा कांदा उन्हाळ्यातला आहे. आत्ता जो निर्यातीचा जो वाद निर्माण झालेला आहे, हा कांदा उन्हाळ्यामधला आहे संपूर्णपणे. परंतु देशात जवळजवळ तुम्हाला सांगतो 242 लाख टन कांदा ह्यावर्षी निर्माण झाला, उन्हाळी कांदा. आपल्या देशाची गरज फक्त 140 लाख टन हा देशाला कांदा लागतो, आपल्या हिंदुस्थानसाठी, आपल्या भारतासाठी. आणि बाकीचा 140 टनाच्या वरचा जो कांदा आहे तो संपूर्ण निर्यात केला पाहिजे, अगर करायला पाहिजे होता, एक्सपोर्ट करायला पाहिजे होता. पण 140 जो भारताला लागणारा कांदा आहे, त्यानंतरचा जो उपलब्ध कांदा आहे, ह्याच्या टिकवण्याबद्दल कोण सरकार बोलतंय का? तो कांदा कसा टिकवला जातो कोणी बोलत नाही. त्या कांदा चाळी व्यवस्थित आहेत का? तिथलं हवामान आहे का त्या कांदा चाळीसाठी व्यवस्थित? आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये कांदा, म्हणजे मी मध्ये चर्चा केली काही शास्त्रज्ञांशी, कृषी शास्त्रज्ञांशी. सोलापूरमध्ये कांदा चाळी टिकू शकत नाहीत. कांदा जर आपण पिकवला आणि कांदा चाळी तर तयार केला तर सोलापूरचं वातावरण कांदा चाळीसाठी योग्य नाही. पण हेच नाशिकचं वातावरण कांदा चाळीसाठी योग्य आहे. म्हणजे वातावरणाचा सुद्धा फरक आहे. आणि हाच मुद्दा आता निर्माण झाला आता सध्याचा कांद्याचा. म्हणजे मी एक सहज 2 मिनिटं हिंट घेतो तुम्हाला की जो कांदा निर्यातीकरण व्हायला पाहिजे होता तो निर्यातीकरण व्हायला पाहिजे होता, तो नाही झाला. आयातीकरणाचे सगळ्या परमिशन या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांनी, म्हणजे जो मोठा कोण असेल हा कांदा खरेदी करणारा देशातला मोठा उद्योजक, त्यांनी आयातीकरणाच्या सगळ्या परवानग्या समोरच्या देशामधनं घेतलेल्या आहेत, बांगलामधनं घेतलेल्या आहेत, भूतानमधनं घेतल्या आहेत, श्रीलंकेमधनं घेतलेल्या आहेत. आज त्या बॉर्डरवर कांदा जाऊन उपलब्ध पडलेला आहे, त्या बॉर्डरवर जाऊन एंट्री करायला. आणि अचानक हे धोरण जाहीर होतं, कांदा निर्यातीकरण करू नका, कांदा निर्यातीकरणावर बंदी आणली जाते. म्हणजे अप्रत्यक्षपणे आज तिथं बंदी झाली. त्या बंदीचा परिणाम आमच्या शेतकऱ्यांवर पण झाला ना, खाली सोलापूर जिल्ह्यातले असू दे, देशातले असू दे, की कांदा निर्यातच होत नाही आहे तर कशाला मग कांद्याला भाव द्यायचा आहे? म्हणजे कांदा मागच्या 15 दिवसापूर्वी काहीतरी 3,000 रुपये भाव आला आणि जसं निर्यातीकरण थांबली आहे तसं कांदा परत 7 रुपयावर गेला. म्हणजे 700 रुपयावर गेला. या विधेयकांमधून शेतकरी हित साधलं जाते, मात्र निर्यात बंदीचा मात्र निर्णय सरकारचा साफ चुकला. हा साफ चुकलेला निर्णय. आणि ह्याच्यामध्ये खूप राजकारणाचे वेगवेगळे रंग आहेत. आता बिहारचं इलेक्शन आहे, पश्चिम बंगालचं इलेक्शन आहे, त्या काळामध्ये कांद्याचे रेट वाढू नयेत त्यासाठी हा घेतलेला मी जे अभ्यास केला आहे. ठोंगेवेळे साहेब, आपण ज्या विधेयकांबद्दल चर्चा करत होतो यामध्ये एक होतं की नवीन जे विधेयक आले त्यामध्ये आपण दिसतं की काही कंपन्या देखील उतरतील आणि त्या शेतकऱ्यांना आपल्याला हवं असलेलं पीक घेण्यास सांगतील आणि त्यानंतर त्या मालाची विक्री होईल, एक चांगल्या पद्धतीचा भाव मिळेल. यातून असं एक म्हटलं जातं आहे की पुढं चालून, म्हणजे सुरुवातीला कदाचित या शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल, मात्र पुढं चालून या कंपन्या शेतकऱ्यांचं पिळवणूक करतील. पण बाजार समितीमध्ये आपण बघतोय की पिळवणूक तर शेतकऱ्यांची होतीच आहे. मी आता आपण जे मुद्दे आपण उपस्थित केले त्यामध्ये आपण बघतोय की आडत आले, त्याच्यानंतर वेगवेगळे कर आले, हे सगळे शेतकऱ्यांकडनं वसूल केले जातात. मुळामध्ये कमी भावामध्ये शेतकऱ्यांकडनं घेतलं जातं. बरं, अशा कमी भावामध्ये विक्री मात्र होत नाही. ग्राहकांना जेव्हा शेतीमाल मिळतो तो जास्त भावातच मिळतो. हा जो फायदामध्ये होतोय तो नेमक्या कुठल्या घटकाचा होतो आणि कदाचित या लोकांना स्वतःची भीती उरली आहे का? आता नाही, फायदा आता असा आहे, म्हणजे ही जी मधली साखळी की जे गबरगंड होत आहेत बाजार समितीच्या माध्यमातून, आपण म्हणताय बाजार समिती त्यांचीच ओरड काही आहे का की या 3 विधेयकांना विरोध म्हणा? निश्चितपणे त्यांचा विरोध तर असणारच आहे. बाजार समितीच्या प्रत्येक आडत्याचा विरोध. नेमकी शेतकरी कसा पिळवणूक, बाजार समितीकडनं पिळवणूक शेतकऱ्याची होती, कशा पद्धतीने होती पिळवणूक? तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, वजन काट्यावरती त्याची पिळवणूक 1 नंबर होते. वजन काटा तो माल जो असतो ना 100 किलोचा असतो, तो 100 किलो कधीच भरला जात नाही. त्यामध्ये 10 किलो कांदा हा कसल्याही परिस्थितीत कमी केला जातो. ते त्यांची कला आहे. आडत्यांची आणि ते व्यापाऱ्यांची त्या ठिकाणची ती कला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय. दुसरं, भाव जो दिला जातो तो शेतकऱ्यांना, म्हणजे भाव काढताना ना अक्षरशः फसवलं जातं. असे 100-200 आडती येतात, तिथे शेतकरी असतात, त्या शेतकऱ्याला काही कळत नाही
कुठल्या मालाला काय विकायचं आहे काय करायचं आहे, तर ती पूर्ण हुकुमशाही पद्धतीनं जो लिलाव घ्यायला येतो ना तो व्यापारी अगर तो आडत्या पूर्ण हुकुमशाही पद्धतीनं, म्हणजे मला तर ते असं दिसून येतं अफझल खान कसं आपले चालणार ते शिवाजी महाराजांवरती आहे, कळाल का, तशा प्रकारचं चित्र अगदी टाईटमध्ये खमेंडे आहेत, मस्तीत, कोणाला बोलत नाहीत, कोणाशी ऐकत नाहीत, कुठल्या शेतकऱ्यांचं मत ऐकून घेत नाहीत. शेतकरी सांगतो हा माल चांगला आहे माझा, ह्याला भाव कमी आहे, काही ऐकत नाहीत. स्वतःच्या मर्जीनं ते भाव ठरवतात आणि त्या भावानं घ्यायचं असेल तर घे, नसेल तर जा. ही एक लॉबिंग झालेली आहे, एक सायकलिंग झालेली आहे या सगळ्या आडत बाजारदारांची. आणि मग त्यापुढे शेतकरी काय करतो, इतक्या लांबनं माल आणलेला असतोय, त्याला तो माल परत घेऊन जाणं परवडत नाही. इतकी म्हणजे गळचिपी होती वजनामध्ये, तिथं ती दडपशाही होती, गुंडगिरी होती. तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांच्या गाड्या रात्री येतात, रात्री गेटवर आलेल्यापासूनच शेतकऱ्याची म्हणजे तिथं गुंडगिरी चालू होती व्यापाऱ्याची आहे की माझ्या दुकानात न्यायचं, तुझ्या इकडं न्यायचं नाही, इकडं करायचं नाही. म्हणजे शेतकऱ्याला दम दिला जातो, तुम्ही माझ्या दुकानात जर नाही आणला ना तर तुमचं मी त्रास देईन, तुमची उद्या गाडी येऊन देणार नाही. म्हणजे एवढी मोठी गुंडगिरी आहे. तुम्ही एकदा जर रात्री कॅमेरा जर घेऊन जा बाजार समितीला, स्टिंग ऑपरेशन करा, तुम्हाला एवढ्या मोठ्या गोष्टी दिसून येतील की संपूर्णपणे बाजार समितीमध्ये गुंडगिरी आहे. सोलापूर असू दे, देशातले असू दे, कुठलेही बाजार समिती. या सगळ्या पारतंत्र्यात आमचा शेतकरी स्वतंत्र होता या 3 विधेयकातून. ह्या विधेयकातून 100% स्वतंत्र होणार आहे. परंतु पुन्हा मी सांगतो की नियंत्रणाचा भाग खूप महत्त्वाचा आहे. ह्या बाजार समितीला कुठलंच नियंत्रण राहिलं नाही. महाराष्ट्रातले असू दे, देशातले असू दे, APMCचा जो विषय आहे, ह्या बाजार समितींना कुठल्याही प्रकारे नियंत्रण पणन खात्याचं नाही आहे. राज्यकर्त्यांकडनं त्यांना राजश्रय दिला जात नाही शेतकऱ्यांना. आणि हिथं जे होणार आहे, इथं परदेशातल्या सुद्धा कॉर्पोरेट कंपन्या येणार आहेत. आणि आपण तर गॅट कराराद्वारे आवाहन केलेलंच आहे की परदेशातल्या अनेक व्यापाऱ्यांना आपण गॅट कराराच्याद्वारे भारतामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे परदेशी कंपन्यासुद्धा या कायद्यामुळं महाराष्ट्रात येणार आहेत, देशात येणार आहेत. आणि त्यानुसार म्हणजे शेतकऱ्याला काय करणार आहेत की एक सामूहिक शेती करण्यासाठीच ह्या कंपन्या शेतकऱ्यांना आता ह्या कायद्यानुसार प्रोत्साहन देणार आहेत. प्रोत्साहन देणार, त्यांचा एक गटसमूह तयार करणार, गटसमूह तयार करून त्या शेतकऱ्याला त्याचा बाजारभाव, ही एक चूक वाटते मला की शेतकरी ज्यावेळेस करार करेल, जेव्हा पीक लावलं जाईल, कांदा लावला जाईल, अगर आंबा लावला जाईल, अगर डाळिंब लावलं जाईल, अगर द्राक्ष लावलं जाईल, ज्या वेळेस लागवड करायची आहे त्यावेळेसच ह्या कॉर्पोरेट कंपन्या त्यांचे करार करून घेणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जरा ऑब्जेक्शनेबल वाटतं. पण त्यात पुन्हा प्लस पॉईंट काय येतोय की त्याच वेळेस ह्या कॉर्पोरेट कंपन्या या सामूहिक शेतकऱ्यांना संपूर्णपणे आर्थिक सहकार्य पण करणार आहेत. हा एक फायदा आहे. मग तो एक आधार ठरणार आहे. तो आधार ठरणार आहे शेतकऱ्यांना. हा मोठा आधार ठरणार की त्यावेळेस त्या कॉर्पोरेट कंपन्या ह्या शेतकऱ्यांना संपूर्णपणे म्हणजे बांधून घेण्याच्या पद्धतीनं सुद्धा, म्हणजे आता ज्या त्या कंपनीचं धोरण अगर शासनाचं कसं त्यावर्षी अजून काय व्यवस्थित तो कायदा अजून आपल्याला वाचायला मिळाला नाही आहे. परंतु जे चर्चेमध्ये दिसायला बघायला मिळतं आपल्याला की त्यावेळेस त्या कंपन्या त्यांना आर्थिक बांधून घेणार आहेत. आणि पण त्यामध्ये अजून एक दुसरा असा एक विषय येतोय की जर आज 30 रुपये किलोनं कांदा जर बांधून घेतला, मी कांद्यावरच जास्त बोलून कारण आपल्या भागामध्ये कांदा आहे, आणि जर यदा कदाचित 4 महिन्यांनी कांद्याचा भाव 20 रुपये जर झाला तर त्या कॉर्पोरेट कंपन्यानं 30 रुपयाला बांधील करून घेतलेल्या शेतकऱ्याला तोच 30 रुपये देणं बंधनकारक आहे. आणि ह्या कायद्यामध्ये अजून एक मला प्लस पॉईंट असा दिसून येतोय की म्हणजे त्यामध्ये स्पष्टपणे शासनानं अगर या विधेयकामध्ये वाचायला मिळतं आपल्याला की जर 30 रुपयाच्या वरती 40 रुपयानं जर कांदा कॉर्पोरेट कंपन्यांना विकला तर तोही फायदा शेतकऱ्यांना द्यायचा आहे. म्हणजे तफावत भरून काढेल. हा, मग का साहेब हे तोट्याचं कसं काय म्हणायचं आपण सांगा ना मला तुम्ही. मी तुमचे बाजार समिती अशा पद्धतीने, बाजार समिती असं करू शकत नाही. धोरण नव्हतं बाजार समिती नाहीच. बाजार समितीमध्ये नाही. बाजार समितीमध्ये जसं गरज आहे तसा भाव चढला जातो आणि जर त्यांची गरज पूर्ण झाली तर त्या दिवशी सुद्धा शेवटच्या पोत्याचा भाव कमी येतो. हे मी अनुभवलंय स्वतः. नाही ढोंगेपाटील साहेब, सगळं दिसून येतं याच्यामध्ये. मग हा एवढा सगळा शासनाची अशा पद्धतीची ही सगळी एकंदरीत भूमिका दिसून येते आणि कुठेतरी चालून आमच्या शेतकऱ्यांना जो शेतीमालाचा रास्त भाव आहे तो मिळावा. रास्त भाव म्हणण्यापेक्षा आपल्याला असं चित्र दिसून येतं या विधेयकामधून की या शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न यातून मिळावं शेतीमालाच्या माध्यमातून, अशा प्रकारची एक रचना आहेत विधेयकामधून आपल्याला दिसून येते. एवढं सगळं होत असताना जो विरोध म्हणतोय आपण, तर तो विरोध नेमका कशासाठी होतोय आणि त्याचं जे स्वरूप आपण बघतोय की ते खास करून पंजाबमध्ये असेल, हरियाणा असेल, तिथं एक मोठ्या प्रमाणात दिसतं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र असं दिसून येते कुठेतरी आमच्या शेतकरी संघटना काही गोंधळलेल्या अवस्थेत आहे की
अजूनही त्यांची भूमिका ठाम अशी नाही आहे, म्हणजे ते त्याचं स्वागतही करत नाही आहेत आणि फारसा विरोधही करताना दिसत नाही नाही, शेतकरी संघटनेला पूर्णपणे गोंधळलेले आहेत महाराष्ट्रातल्या. मी या लॉकडाऊनमध्ये जर काय केलं असेल कुलकर्णी साहेब, सगळ्यात महत्त्वाचं तर यूट्यूबच्या माध्यमातून आणि गुगलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकऱ्यांचे कायदे ह्याविषयी भरपूर अभ्यास केला. मला स्पष्टपणे दिसून येतं आहे की शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहेत ह्या शेतकऱ्यांसाठी काम करत नाही आहेत. पहिल्यांदा शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि त्या शेतकरी संघटना वेगळ्याच प्रश्नावरती आंदोलन करतात. आता परवाच मी दुधाच्या आंदोलनाचा विषय, कालसुद्धा मी तुमच्याशी फोनवर चर्चा केली, दुधाच्या आंदोलनाचा विषय घेऊ. आज आम्ही 17 रुपयानं मी दूध आणतो साहेब. मी परंड्यातल्या मी परवा चर्चा केली, 17 रुपये लिटरनं शेतकरी दूध देतोय. हेच परंड्यातनं दूध जेव्हा बार्शीला येतं, अगर परंड्याला मूळ शहरात जेव्हा येतं तेव्हा हे दूध 50 रुपये लिटरनं एक कुटुंब विकत घेतं. म्हणजे आपली जे शहरातली माणसं गिराईक 50 रुपये लिटरनं घेतं. म्हणजे 17 रुपयापासून 50 पर्यंत केवढा मोठा गॅप आहे सांगा मला तुम्ही. शेतकरी संघटना खाजगी दूध संघाविषयी बोलत नाहीत. का बोलत नाहीत? खाजगी दूध संघटना आणि शासकीय दूध संघटना आणि सहकारी दूध संघटना, हे दूध संस्था, ह्यांचे तिघांचे भाव निश्चित झाले पाहिजेत. ह्याविषयी कधी शेतकरी संघटना बोलते का? नाही बोलत. तुम्ही अभ्यास करा, गेल्या 15 वर्षापासून अभ्यास करा, आत्ता परवाचा पण अभ्यास करा. शेतकरी संघटना फक्त आयातीकरण थांबवा, तिकडनं भुकटी आणू नका, आमची भुकटी घ्या आणि आमच्या भुकटीला एवढा भाव द्या. का बोलत नाहीत? आज मला कर्नाटक सरकारचं अभिनंदन करावं असं वाटतं. निश्चितपणे त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ते प्रति लिटर दुधाला अनुदान देतात. मग महाराष्ट्रात का घडत नाही? महाराष्ट्रात तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रति लिटर अनुदान दिलं पाहिजे साहेब. खाजगी दूध संस्था, सहकारी दूध संस्थांचा एक भाव झाला पाहिजे. 24 रुपये आणि 25 रुपये पाण्याची बिस्लरी आपण 20 रुपयाला घेतो आणि दुधाचा भाव 24 रुपये आणि 25 रुपये खाजगी कंपन्या ज्या आहेत ते 24 रुपयानं विकत घेतात. आणि सहकारी दूध संस्था म्हणजे आपलं सोलापूर जिल्ह्याचं दूध उत्पादक संघ हे 27 रुपयानं घेतं. का मग 27 रुपयानं खाजगी दूध संघ घेत नाही? ह्याविषयी शेतकरी संघटना का बोलत नाही? तसाच प्रकारचा प्रकार झालेला आहे ह्या शेतकरी संघटनेचा सुद्धा. आज तुम्हाला सांगतो, कालसुद्धा विषय म्हणजे काही पक्षांनी राज्यसभेमध्ये समर्थन केलं, विरोध केला आणि राज्यसभेमध्ये समर्थन केलं. राष्ट्रवादी चर्चेच्या वेळेला बाहेर होती. खरं तर आपलं सगळ्यांचे आपण जे कृषीच्या बाबतीत एक आधारस्तंभ, एक मार्गदर्शक म्हणून शरद पवार साहेबांना समजतो, ते सुद्धा काल त्या चर्चेच्या वेळेला हजर नव्हते. त्यांच्या मताला एक काहीतरी अधिकार आहे, त्यांच्या मताला काहीतरी ब्रँड आहे, ते असणं काल ते गरजेचं होतं. म्हणजे शेतकरी संघटनाच नाही, अनेक राजकीय संघटनासुद्धा ह्या शेतकरी संघटनेचा वापर करून घेतात, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि ह्या शेतकरी संघटनेला हा कायदा अभ्यास करून त्यांनी घेतला पाहिजे. टोंगेकर साहेब, अंमलबजावणी देखील फार महत्त्वाची ठरते. आता आपण साधारण आपल्या राज्यातलं ऊसाचं देखील आपण उदाहरण घेतलं तर अनेक आपल्या सोलापूर जिल्ह्यातील परिस्थिती अशी की शेतकऱ्यांची ऊसाची बिलं आमच्या कारखानदारांनी दिली नाहीत, FRPची रक्कम दिलेली नाही आहे. आणि असं असताना देखील साखर आयुक्तालय जे आहे ते आमचं कारवाई तिथं करत नाही आणि त्यामुळे मग शेवटी शेतकरी जो आहे तो आमचा अडचणीतच राहतोय. तर ही जी विधेयकं येत आहेत त्यातून खऱ्या अर्थाने न्याय मिळेल की पुन्हा मग त्या सगळ्या गोष्टी आमच्या कागदावर राहणार आहेत? हे जो मुख्य म्हणजे आपल्याकडचा जो सगळा कारखानदारीचा प्रश्न आहे तो कशा पद्धतीचा बनलेला आहे? आता तुम्ही आता सहज एक साखर कारखान्याचा विषय काढलाय की साखर कारखान्याच्या आमच्याकडे 5 साखर कारखाने. आज आम्ही गोकुळचं जरी उदाहरण घेतलं तर गोकुळच्या शेतकऱ्यांना, आपण मागच्या वेळेस सुद्धा बोललो होतो याविषयी, गोकुळच्या शेतकऱ्यांना संचालकांच्या दाराच्या उभारावं लागतं त्यांना. नाही, ह्याला कारणीभूत साहेब ना, आमच्या हक्काचे पैसे तुम्ही द्या. पुन्हा म्हणतो मी, ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत ही प्रशासकीय यंत्रणा आहे. साखर आयुक्ताचं सुदैवानं आपल्या सोलापूरमध्ये जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने असल्यामुळे सोलापूरसाठी स्वतंत्र साखर आयुक्तालयाची निर्मिती कन्ना चौकमध्ये आहे. किती शेतकऱ्यांना माहिती? ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नाही माहिती. कोण जातं का त्या साखर आयुक्तांच्या कार्यालयामध्ये? आज जे हे कारखानदार, आता अक्कलकोट तालुक्यामधले कारखानदार आंदोलन करतायत, दक्षिण सोलापूरमधले लोकमंगलच्या कारखान्याबद्दल आंदोलन करतात, त्यांनी जाऊन बसावं ना साखर आयुक्ताच्या कार्यालयामध्ये. साखर आयुक्तालयालाच माहीत नाही आहे काय चाललंय ते. तुम्ही ह्या वर्षीची FRP नाही आहे माझ्याकडं, तर आता मी माहितीच्या अधिकाऱ्याने काढलेली आहे. 3 वर्षापासून FRP काही जिल्ह्यातल्या कारखान्यांनी दिले नाही साहेब, 3 वर्षापासून. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना एकादशीला आल्यानंतर मी ईमेलद्वारे पत्र दिलं तर आमच्या मिलिंद नार्वेकर साहेबांकडनं, तर त्या पत्राची आता प्रोसिजर खालीपर्यंत आली इथल्या साखर आयुक्तांकडं, आपल्या सोलापूरच्या दराडे साहेबांकडं. तर त्यामुळं ते बाकी 3 वर्षाची आता तुम्हाला सांगतो FRP मिळायला सुरुवात झालेली. 3 वर्षाची FRP हो, टिकवलेले आहेत ह्याने. शेतकरी पण सहन करतायत. हो, सहन करतात शेतकरी. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, मला म्हणजे शेतकऱ्यांना तर बोलायचं आहे, परंतु
राज्य शासनांना सुद्धा बोलायचं की राज्य शासन सरळ सरळ हमी घेतं त्यांची. शेतकऱ्यांना शिखर बँकेची जी कर्ज दिलीत, ज्या साखर कारखान्यांनी FRP दिले नाहीत अशांची सुद्धा राज्य शासनानं हमी घेतलेली आहे कर्ज फेडण्याची. मग राज्य शासन पण झोपलंय काय? राज्य शासनानंतर महसूलचा विषय मुद्दाम घेतो, कारण साखर आयुक्त जे कार्यवाही साखर कारखान्यावरती जप्ती आणण्याची कार्यवाही कोणाला देतं? तहसीलदारला देतं, महसूल खात्याला देतं, कलेक्टर ऑफिसला देतं. का महिंची नाराजी आहे? का करत नाहीत गोकुळवरती कार्यवाही जाऊन? आणि गोकुळसारखे अनेक आपल्याकडे अनेक 4-5 आहेत, मोठ्यांचे आहेत कारखाने. का जात नाहीत मला सांगा तुम्ही? भारत बालकेंच्या कारखान्यांचा विषय तोच आहे, कल्याण काळेच्या कारखान्याचा विषय तोच आहे, लोकमंगलचा सुभाष देशमुखांच्या कारखान्याचा विषय तोच आहे. अनेक कारखाने असे आहेत. म्हणजे जे कारखाने शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात त्यांची हमी आमचं राज्य शासन घेतं. आता हे कसं आहे, महाआघाडीचं सरकार असल्यामुळे घेतलेलं आहे. ॲक्च्युली आमच्या साहेबांना हे आवडलं नसतं, उद्धव साहेबांना, परंतु आता हे महाआघाडीचा विषय त्यामुळे ते हा विषय झालेला आहे. दुर्दैव आहे. पुन्हा एकदा बाजार समितीच्या विषयाकडे, तो खरं म्हणजे आमच्याकडं बाजार समितीच्या ह्या सगळ्या कामकाजामध्ये सुधारणा व्हावी अशी अनेकांची मागणी आहे. पण आता हे जे सगळे आमचे नवीन विधेयकं येतात ती बाजार समितीलाच मारक ठरणाऱ्या अशा पद्धतीची आहेत का? म्हणजे बाजार समिती ही व्यवस्था नामशेष होईल अशी एक जी भीती व्यक्त होतीये ती वस्तुस्थितीला धरू नये का? नाही, असं म्हणजे आमच्याकडे बाजार समितीमध्ये सगळ्या काही गोष्टीच्या आहेत त्या चुकीच्या घडतायत हे सगळ्यांनाच मान्य, सुधारणा त्यामध्ये व्हायला पाहिजे अशा अपेक्षा देखील आहेत आणि त्या सुधारणांची मागणी देखील होते. आणि कदाचित त्यामुळे महाराष्ट्रात फारशी काय आमच्याकडे आंदोलनं नाही आहेत. पण ही बाजार समितीची व्यवस्था मोडकळीस येईल का? म्हणजे तुमच्या मनात अशी काही भीती आहे का की बाजार समिती व्यवस्था जी आमच्याकडे आहे तीच मोडकळीस येईल ह्या नव्या सगळ्या विधेयकांमुळे? नाही, बाजार समितीनं सुद्धा कॉर्पोरेट कंपन्यांसारखं वागावं ना. बाजार समितीनं सुद्धा कॉर्पोरेट कंपन्या जर चांगला भाव देणार असतील येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना तर तसे भाव द्यावेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूट, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या मालाची चोरी, बाजार समितीमध्ये चोरी खूप मोठ्या प्रमाणात होती साहेब. तुम्हाला ते सांगायचा राहिला मुद्दा. रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होती की ती चोरी का नाही थांबत? मग ह्या प्रकारचं तुम्ही संरक्षण शेतकऱ्यांना देणार आहे का? आणि याची जबाबदारी कोणी घेत नाही. व्यापारी घेत नाहीत, आडते घेत नाहीत किंवा बाजार समिती घेत नाही. कोणीही घेत नाहीये. शासन घेत नाहीये, बाजार समितीचं संचालक मंडळ घेत नाहीये आणि कुठला व्यापारी पण घेत नाहीये. मग ह्या सगळ्या संरक्षण तुम्ही जर दिले तर लोक कॉर्पोरेट कंपन्याकडे जाणार नाहीत, तुमच्याकडेच येतील ना. तुम्ही शेतकऱ्यांना बाजार समितीनं, आता बाजार समितीचं मला म्हणजे स्पष्ट बोलायचं की बाजार समितीनं सेस रद्द करावा. बाजार समितीनं ई-नाम पद्धती स्वीकारावी. का ई-नाम पद्धती स्वीकारत नाही बाजार समिती मला सांगा तुम्ही? संपूर्णपणे सोलापूरच्या बाजार समितीच्या, मी बोलवा त्यांच्या तुम्ही सचिवांना, मला आव्हान आहे माझं त्यांना की संपूर्णपणे त्यांनी ई-नाम पद्धती स्वीकारली का? मी पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी कागदोपत्री आहेत आमच्याकडे, सगळ्या कागदोपत्री आहेत. तुमचा वजन काटा तुम्हाला इनाम पद्धतीचा पाहिजे आहे का? वजन काटा कोणाकडे इनामच्या पद्धतीनं जो शासनानं लागू केलेला आहे? बिलं दिली जातात का? ई पद्धतीचं कुठलीही सिस्टीम सोलापूर बाजार समितीमध्ये नाही आहे. त्यामुळे मला स्पष्टपणे म्हणायचं की बाजार समितीनं घाबरून जाऊ नये. आणि हे राजकीय अड्डे बनलेलेच आहेत. बाजार समिती म्हणजे राजकीय अड्डे बनले. त्यांची घरं भरायची कामं आहेत सगळ्यांची, संचालक मंडळाची. हे स्पष्टपणे म्हणजे मी जर म्हणतो एखाद्या बाजार समितीच्या डायरेक्टरने माझ्यासमोर येऊन बसायचं, मी त्याच्यासमोर आव्हान द्यायला तयार आहे. मग सोलापूरच्या बाजार समितीच्या व कुठल्या पण बाजार समितीच्या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल त्यांनी दाखवावं. आणि मी त्याला सांगेन, तू शेतकऱ्यांना न्याय कसं देऊ शकत नाही. तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांसारखं बघा, तुम्ही नियम चांगले करा, तुम्ही शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांना भाव चांगला द्या, शेतकऱ्यांची लूट होऊ नये, शेतकऱ्यांची बिलं तातडीनं द्या, शेतकऱ्यांसाठी सोयी उपलब्ध करा तुम्ही. आता आमच्या ग्रामीण भागामध्ये वैरागसारख्या भागातलं सांगतो साहेब तुम्हाला की सोयाबीन आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात येतं वैरागमध्ये. आता मी अभ्यास केला की सोयाबीन माझ्या म्हणजे मी मागच्या वर्षीचा जो अभ्यास केला 3,500 रुपये भाव होता सोयाबीनचा क्विंटलला, आणि वैरागला बघतोय तर मी 2900 रुपयेच बाजार समितीमधले आडत लोक, व्यापारी लोक 2900 रुपये क्विंटलनं तो सोयाबीन विकत घेत आहेत. बाहेर जास्त आहे आणि बार्शीमध्ये म्हणजे वैरागच्या बाजार समितीमध्ये कमी आहे. मग तर मी अभ्यास केला की तो जो आडत व्यापारी आहे तो सोयाबीनसाठी असणारं बियाणं, खतं, रसायनं हे सगळंच शेतकऱ्याला पुरवतोय. म्हणजे शेतकऱ्यांवरती अप्रत्यक्ष त्यांनी त्याचा दबाव निर्माण केलेला आहे. अगर शेतकऱ्याला त्यांनी आरी ठेवलेलं आहे की मी तुला आर्थिक खर्च देतो तर मी तुझा माल कमी किमतीत घेणार. आणि ह्यानंतर त्या शेतकऱ्याला अशी सवलत दिली जाते की ह्या आडत दुकानदाराचं कपड्याचं दुकान असतं, खताचं दुकान असतं, औषधाचं दुकान असतं, किराणा दुकान असतं,
त्या आडत म्हणजे तो सोयाबीन शेतकरी असू दे, तूरचा शेतकरी असू दे, शेंगा आपल्या शेवग्याच्या काही शेंगा, आपल्या शेवग्या कसल्या शेंगा त्या शेवग्या शेंगा नाही आपण खातो त्या भुईमुगाच्या शेंगा, हे सगळ्या ज्वारी असू दे, गहू असू दे, मका असू दे, सोयाबीन असू दे, ह्या सर्व शेतकऱ्यांनी बियाणं ह्यांच्याकडनंच घ्यायची, खतं ह्यांच्याकडनंच घ्यायची, किराणा ह्यांच्याकडनंच घ्यायचा, औषधोपचार ह्यांच्या पोराकडनंच करायचा, ह्यांच्या दवाखान्याकडनंच करायचा, अशा सिस्टीम्सच तुम्हाला सांगतो. आणि मग शेतकऱ्याची अशी लूट होती. आज कंधारचा कांदा केळी उत्पादक शेतकरी अतिशय आनंदी आहे, त्याला भाव चांगला मिळतोय ना. मग का बाजार समिती देऊ शकत नाही मला सांगा साहेब तुम्ही? रिलायन्सने चालू केलेलं आहे, हे माझ्या नजरेसमोरच आहे. नाही, मग हे हमी भावाबाबत मग साशंकता का व्यक्त होती की हमी भाव काय, आम्हाला हमी भाव मिळणार नाही, नवीन विधेयकं येत आहेत मग त्यामध्ये हमी भाव मिळणार नाही, म्हणून ही जी भीती व्यक्त होती ती कशा पद्धतीची आहे? बघ, आणि आपण पंजाबमधली जर सगळी आंदोलन पाहिली तर ती तशा पद्धतीचीच की हमी भाव मिळणार नाही किंवा सरकारी दरानं खरेदी होणार नाही, ही जी भीती व्यक्त होती ती मी कशासाठी होती? नाही, मी म्हणलं ना तुम्हाला 95% खरेदी ही पंजाबमधली ही संपूर्णपणे तुम्हाला सांगतो की राज्य सरकारकडनं केली जाते. आणि सध्या तिथलं राज्य सरकार केंद्राच्या विरोधात आहे, त्यामुळे हे आंदोलन जास्त होरपळायला लागलेलं आहे. आणि तिथं कदाचित भीती पण अशी आहे की बाजार समिती टिकतील का नाही. बाजार समिती टिकणार म्हणून काल नरेंद्र मोदी साहेबांनी पण हमी भाव टिकणार, हमी भावामध्ये कुठंही असा चुकीचा संदेश जाणार नाही अशा प्रकारची एक शाश्वती काल राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दिलेली आहे. ठोंगे पण साहेब, दिशाभूल मग कशा पद्धतीने चालू आहे? काही दिशाभूल साहेब मला आज सांगा, आज चालू आहे का दिशाभूल? मला सांगा साहेब, आज दिशाभूल चालू आहे का? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की 2011 साली टास्क फोर्स नेमलं गेलं शरद जोशींच्या नेतृत्वाखाली. 2011 साली, माझ्या मते 2011 साली शरद जोशी होते करून. तर त्यांनी त्यावेळेसच मगाशी मी सांगितलं की कृषी धोरण आणि कृषी बाजारपेठ मुक्त करा म्हणून सांगितलं. ह्याच शरद जोशींनी तुम्हाला सांगतो 1995-96ला एक खूप मोठे क्रांतिकारक आंदोलन केलं, कापूस एकाधिकार समिती. ही महाराष्ट्र कापूस एकाधिकार समिती आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेस अशी एक दिशा दिसून आली की 50 ते 70 हजार रुपये क्विंटल जास्त भावानं कापूस कुठे विकला जातोय? मध्य प्रदेशामध्ये, जो मध्य प्रदेश नागपूरच्या बॉर्डरीला आहे, आणि कापसाचं उत्पादन नागपूरला जास्त होतं. का शेतकरी तुमचा महाराष्ट्रात विकेल माल सांगा मला तुम्ही? शरद जोशींच्या नेतृत्वाखाली 1995 जास्त भाव मिळेल 95 साली खूप मोठं आंदोलन झालं. बॉर्डरवर गाड्या गेल्या, ट्रकाच्या ट्रका गेल्या, आणि तो माल संपूर्णपणे शरद जोशींनी मध्य प्रदेशमध्ये 60 ते 70 हजार प्रति हजार क्विंटलनं जास्त विकून दिला. मी मगाशी म्हणतो होतो ना, आज शरद जोशींची पदोपदी आठवण येते आपल्याला. हे शरद जोशींच्याच मागण्या आहेत या सगळ्या की ज्याची आता अंमलबजावणी होती. मी मगाशी सुरुवातीला मला जरा नाव आठवायला जरा जम्बलिंग झालं. जोशी म्हणणार मी, शरद जोशी, खासदार शरद जोशींची ही कृपा आहे. आज शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने सुद्धा ह्याचं स्वागत केलेलं आहे, संपूर्णपणे स्वागत केलेलं आहे. आणि हमी भाव तुम्हाला सांगतो काही चुका आहेत. शांतकुमार समिती होती 2015 साली नेमली होती. हा मुद्दा सुद्धा बरोबर आहे काही प्रमाणात की हमी भावानं खरेदी फक्त 2015ला जो रिपोर्ट शांतकुमार समितीनं तयार केला त्यानुसार फक्त 6% देशामध्ये हमी भावानं खरेदी झाली होती. म्हणजे आता हमी भावाविषयी चर्चा सुरू झालेली आहे, कळालं का? त्यानुसार शेतकरी सुद्धा जागृत झालेला आहे. आणि पूर्वी प्रचार माध्यमं नव्हती, शासन जागृत नव्हतं, अनेक वर्षे एकाच पक्षाचं सरकार होतं, त्यामुळं नवीन नियम हे कळत नव्हते, नवीन आलेले अध्यादेश कळत नव्हते, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं कळत नव्हतं. आता शेतकऱ्याला सुद्धा घरात बसून सगळं कळायला लागलेलं आहे त्या मोबाईलवरनं, TV वरनं. त्यामुळे शेतकरी जागृत झाला आहे. काही हमी भावाचं नाही, पूर्णपणे हमी भाव मिळणार आहे. पूर्णपणे तुम्हाला शेतकऱ्याला संरक्षण देणारा हा कायदा आहे. हा कायदा शेतकऱ्यांचा शत्रू कधी बनेल? जर कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांची मनमानी चालवली, जर शेत्कऱ्याला हा संपूर्ण कायदा कळाला नाही. म्हणजे बाजार समिती आणि कॉर्पोरेट कंपन्यात मग काहीच फरक राहणार नाही. पहिल्यांदा जर काय व्हायला पाहिजे, शेतकऱ्याला हा कायदा कळायला पाहिजे. आता मी मगाशी जे बोललो की शेतकऱ्याचा भाव जरी कमी भावानं, म्हणजे मगाशी 30 रुपये भावानं जरी विकला गेला, करार झाला कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर, परंतु तो जर माल कॉर्पोरेट कंपन्यांनी 40 रुपयानं जर विकला तर तो वरचा 10 रुपये सुद्धा शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे कॉर्पोरेट कंपन्यांना.
हे शेतकऱ्याला जोपर्यंत कळणार नाही ना तोपर्यंत शेतकरी फायद्यात येणार नाही. आता हे कोणाला मी जास्त अभ्यास करतो, अगर मला राजकारणात हिंडताना चर्चा करावी लागते, बोलावं लागते, अगर मला अनेक सोर्सेस आहेत म्हणून मला माहीत झालं. परंतु हे शेतकऱ्यांना माहीत झालं पाहिजे ना की वरती होणारा सुद्धा फायदा आपल्याला होणार आहे आणि मालाची किंमत ठरलेल्या मालापेक्षा जर कमी तोट्यामध्ये जरी कॉर्पोरेट कंपन्यांना विकला तर त्याचा तोटा हा शेतकऱ्याला होणार नाही आहे. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यानं शेतकऱ्यांना फसवायची भूमिका नाही घेतली तर निश्चितपणे होणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्याला हा कायदा माहीत होणं गरजेचं आहे. तर सगळं असं आहे आणि तुम्ही म्हटलं की आपण सुरुवातीला एका मुद्द्यावरती एक चर्चा अशी केली होती की शेतीमाल जो आहे तो थेट ग्राहकांपर्यंत आमच्या शेतकऱ्यांनी पोचवावा किंवा थेट विक्री यातून शेतीमालाला अपेक्षेपेक्षा देखील एक जास्त उत्पन्न या माध्यमातून मिळू शकतं, पण ती मानसिकता अजून आमच्याकडं नाही आहे. आता जे काही आमच्याकडे विधेयक येतं आहे त्यातून आपल्याला असं दिसतं की शेतकऱ्यांना खरं तर अगदी एक खुलं मैदानाचं उपलब्ध करून दिली, खुली बाजारपेठच उपलब्ध करून दिली की जिथं तुम्ही हवंय, तुम्हाला ज्या ठिकाणी भाव जास्त वाटतो त्या ठिकाणी तुम्ही विका. निश्चित. म्हणजे आज बाजार समितीच्या कक्षेच्या बाहेर तुम्ही विकू शकता, तुम्हाला लेवी वगैरे काही लागणार नाही. निश्चित. मग अशा वेळेला शेतकऱ्यांची मानसिकता बदलणं आज किती महत्त्वाचं आहे आणि आजची जी मानसिकता ती शेतकऱ्यांची कशा पद्धतीची आहे आणि जी आमची विधेयकं आली आहेत त्यामधून आज शेतकऱ्यांच्या मानसिकतेचाच विषय पुन्हा येतो समोर की त्यांची मानसिकता जर बदलली गेली तर निश्चितच या विधेयकांचा फायदा आहे शेतकऱ्यांना आहे. तर हे किती अपेक्षित आहे शेतकऱ्यांकडून आपल्याला? नाही, आता आपण बघितलं की राजकीय पक्षांपेक्षा ना आता परवा जो कांदा निर्यातीचा जो विषय झाला त्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकरी संघाने खूप मोठा आवाज उठवला. शेतकरी जागृत होतोय सर, मी पुन्हा सांगतोय तुम्हाला, शेतकरी जागृत व्हायला लागलेला आहे. पण ह्याचबरोबर शासनाची यंत्रणा असली पाहिजे. आणि मगाशी मी म्हणालो तुम्हाला की केंद्र सरकारनं शेतकरी उत्पादक कंपनी नावाचा एक नवीन व्यापार व्यवस्था ही 2002 साली मनमोहन सिंगच्या काळामधलीच आहे, परंतु त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी झाली नव्हती. ती अंमलबजावणी मोदी सरकारांकडनं जोरात चालू झालेली आहे, कळालं का? आणि ह्या अशा जर शेतकरी उत्पादक कंपन्या गावोगावी निर्माण झाल्या, आता आमच्या बार्शीसारख्या भागामध्ये सोयाबीन जास्त येतं, तूर चांगली येते, भुईमुगाच्या शेंगा चांगल्या प्रकारे येतात, ज्वारी चांगलं आहे, मंगळवेढ्याला येते, तर ह्यांचे क्लस्टर्स तयार झाले पाहिजेत. आणि हे क्लस्टर जर तयार झाले तर त्याचा ब्रँड तयार होईल आणि तो ब्रँड तयार झाला तर आपोआप शेतकऱ्याला माल चांगला मिळेल. आणि हे चांगलं हे करण्यासाठी म्हणजे आता कॉर्पोरेट कंपन्या ज्या ब्रँडिंग करायला जाणार आहेत खाली, अगर करार करायला जाणार आहेत, त्या कॉर्पोरेट कंपन्यांचं सुद्धा कर्तव्य असणं गरजेचं आहे की ते शेतकऱ्याला संपूर्णपणे करार कसा होणार आहे आणि त्या कराराच्या वेळेस संपूर्णपणे शासनाचं सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. तर शेतकरी फायदा ठरेल. आणि शेतकरी जागृत झाला आहे साहेब. मी शेतकऱ्याला आता अज्ञानी म्हणूच शकत नाही. शेतकरी आता राजकीय पक्षावरती अवलंबून नाही आहे, शेतकरी संघटनेवरती अवलंबून नाही आहे. शेतकरी हा स्वतः जागृत झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्याला हा कायदा कळायला सुद्धा वेळ लागणार नाही, जरासं वेळ लागेल. फक्त विषय काय आहे की प्रत्येक राज्याचे कायदे वेगवेगळे आहेत, बाजार समितींचे, अगर पणनचे आणि सहकाराचे. संपूर्णपणे ह्याची एक संपूर्ण रचना तयार झाल्यानंतर, जेव्हा राज्य शासनाकडनं मान्यता मिळाल्यानंतर त्या रचना ह्या संपूर्णपणे कृषी खातं असू दे, सहकार खातं असू दे, पणन खातं असू दे, ह्यांच्याकडनं चर्चासत्र अगर विविध माध्यमातून चर्चा करून घडवलं तर शेतकऱ्याला हे कळणार आहे. टंगवे साहेब, आणखीन एक आपल्याला या विधेयकामधून दिसतं असं की सरकारने जे काही निर्णय घेतले त्यामध्ये फळांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आणखीन त्यांनी निर्णय घेतला. म्हणजे शेतकऱ्यांचं होतं असं की आज तो फळ बाजारात आणतो आणि त्यावेळेला बाजारात किंमत नसते, मात्र एक अपेक्षा असते की 4 पैसे लागून यावेत. मग याकरता सरकारने असं एक धोरण ठेवलं की आमच्याकडं साठवण क्षमता जी होती तर ती पुरेशा प्रमाणात नव्हती, तर आता ही खाजगी गोदामं प्रत्येक ठिकाणी देशभरात उभारली जातील आणि तिथं शेतकरी त्याचा माल ठेवेल आणि जेव्हा आमच्या बाजारामध्ये फळाला एक चांगली किंमत येईल तेव्हा तो विकू शकेल. अशा पद्धतीची पण एक सुविधा या विधेयकामधून आपल्याला दिसते. शेतकऱ्यांसाठी उचललेलं ते एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याचा देखील एक फायदा कशा पद्धतीने होईल आणि आता फळांच्या बाबतीत आता सध्याची जी परिस्थिती आहे ती कशा पद्धतीची? मी बोलू का तुम्हाला, परत मी रिपीट करतो की शेतकरी उत्पादक कंपन्या, मी मगाशी जे रिपीट करतो ना, हे हा प्रकारच शेतकऱ्यांना माहीत नाही आहे. तुम्ही जे मगाशी आत्ता म्हणली साठवण क्षमतेसाठी जे गोडाऊन्स पाहिजेत, हे गोडाऊन्स निर्माण करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना 60% अनुदान केंद्र शासन द्यायला तयार आहे साहेब. माहिती आहे का हे शेतकऱ्याला? नाही माहीत. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे
FPO ही नवीन त्याचा शॉर्ट फॉर्म आलेला आहे. ह्या शेतकऱ्या उत्पादक कंपन्या प्रत्येक गावोगावीमध्ये स्थापन व्हाव्यात हे केंद्र शासनाचं धोरण आहे आता. आणि त्यानुसार साठवण क्षमता झाली पाहिजे, त्यानुसार शेतकऱ्याला सामूहिक खतही मिळाली पाहिजे, सामूहिक बी बियाणं मिळाली पाहिजे, चांगल्या दर्जाची शेतकऱ्याला सामूहिक पाणी मिळालं पाहिजे शेतीसाठी. अशा प्रकारचा हा उद्देशच आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांचा. म्हणजे ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या गावोगावी स्थापन करा म्हणून सांगितलेलं आहे. क्लस्टर तयार करा तुम्ही जो फळबागाचा भागाशी विषय घेतलेला आहे. आता ह्यामध्ये कसं झालं आहे तुम्हाला सांगतो की दोष हा शासनाचा आहे संपूर्णपणे. ह्या वर्षीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपल्याला अतिशय दुर्दैवानं मला नमूद करावं वाटतं केंद्र सरकारच्या बाबतीत की केंद्र दर 3-4 वर्षांनी पीक विम्याची रचना बदलत असतो. आणि ह्या वर्षीची पीक विमा रचना त्यांनी अशी बदलली तुम्हाला फळबाग विमा त्याचा रचना. देखील फटका मला वाटतं की सांगतो ना मी शेतकऱ्यांना तुम्हाला. बसलाय. आपल्या सोलापूरसारख्या भागामध्ये 25 ml पाऊस पडतो का साहेब? नाही पडत. सलग 5 दिवस 25 ml पाऊस पडला पाहिजे निकष. हा कसला निकष आहे? आणि हा एका सीझनमध्ये नाही पडला पाहिजे, तिन्ही सीझनमध्ये एवढा पाऊस पडला पाहिजे आणि मग त्याचं नुकसान झालं पाहिजे. आणि मग ते निकष तो नुकसान झालं तर ते त्या फळबाग पीक विमा योजनेमध्ये जाणार आहे. ह्यामध्ये सध्या सोलापूर जिल्हा येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा, जर शेतकऱ्याला समजलं तर खूप मोठा संघर्ष डाळिंबाच्या बाबतीत निर्माण होईल. कारण पीक विमाचा फायदा त्यामध्ये मिळणारच नाही. नाही मिळणार. पाऊस पडतोयच कुठं? नुकसान तर होत आहे. पाऊस पडतो का साहेब? 25 ml सोलापूरच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा पाऊस पडलाय का? नाही पडलेला. आणि तो सोलापूरसाठी कसा लागू राहील हा निकष? आणि तो सलग 5 दिवस पाहिजे. सलग 5 दिवस पाहिजे. मग कदाचित हा पीक विमा द्यायचाच नाही अशा प्रकारची हे काय आहे, ह्याविषयी चर्चा घडल्या पाहिजेत. कारण का नाही घडत नाहीये दुर्दैवानं. का घडत नाहीये? घडलं पाहिजे ना हे. आज तुम्हाला सांगतो, मग नुसतं शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजना भरायचा आणि त्याला जर मिळत नसेल तो पाऊस 25 ml पडायचा कधी आणि त्याचं नुकसान व्हायचं कधी? ऑलरेडी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असतं. तुम्हाला सांगतो फळबागांच्या बाबतीत म्हणजे आपण जर स्टडी केला, आपण सुद्धा शेतकरी आहेत, माझ्या मते अक्कलकोट तालुक्यातलं आपलं गाव ना बहुतेक. परिस्थिती अशी आहे साहेब की प्रत्येक तालुक्याचं हवामान वेगळं आहे. तुमच्या माळशिरसचं वेगळं आहे, आमच्या बार्शीचं वेगळं आहे, तुमच्या अक्कलकोटचं वेगळं आहे, नदी किनाऱ्याचं तापमान वेगळं आहे, तिथलं हवामान वेगळं आहे. थोडं जरी वातावरण बदललं ना, केळीवर परिणाम होतो, डाळिंबावरती परिणाम होतो, बोरावरती परिणाम होतो, ऊसावरती परिणाम होतो, अनेक रोग निर्माण होतात. आणि त्याला त्या टायमाला ती फवारणी करावी लागते, ते डोस द्यावेच लागतात. आणि त्यातनं सुद्धा नाही सुधारलं तर ते नुकसान होतं सरळ. मग हे असे नुकसान तर आपण शेतकरी सहन करणारच आहे. आणि शिवाय हे फळबाग विम्याचे जे पावसाचे निकष आहेत हवामानावर अंदाजित, हे कसलं काय हवामानावर अंदाजित? सरळ त्यामध्ये स्पष्ट असलं पाहिजे की शेतकऱ्याचं जर नुकसान झालं असेल, येनकेन मग वादळाने झालं असेल, पावसानं झालं असेल, अगर उगवण क्षमता व्यवस्थित नसेल, पाणी त्याला व्यवस्थित मिळालं नसेल, त्यांनी जर पीक विमा भरला असेल, फळपीक विमा भरला असेल तर त्याला नुकसान द्यावं असं साधा निकष पाहिजे. हवामानावर आधारित हे मला मान्य नाही आहे बाबा, चुकीचं आहे. मग या अशा सगळ्या शासन निर्णयामध्ये देखील आमचा शेतकरी भरडला जातो. 100% भरडला गेला, 100% भरडला गेलेला आहे साहेब. आता सांगा, तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये जेव्हा डाळिंबाचं आपण बोलूया की उन्हाळ्यामध्ये तुम्ही डाळिंब जर घेतला असेल बहार, त्या बहाराला जर कॅनलला पाणी आलं नाही आणि जर पाणी आलं नाही तर ते पाणी त्या डाळिंबाला गेलं नाही तर त्याच्या उगवण क्षमतेमध्ये अगर त्याच्या फुगवट्यामध्ये फरक पडतो. ते डाळिंब पाणी त्या टायमाला नाही मिळालं ना तर ते डाळिंबाची फुगवण क्षमता कमी होती, त्याचं वजन कमी भरतं. महिला जबाबदार कोण आहे? पाणी वेळेवर मिळत नाही कॅनलचं कधी कधी, आणि याला मग सरकारकडनं दिलासा शेतकऱ्यांना मिळतच नाही. आणि मग कसलं मग हे त्या योजनेमध्ये पीक विम्यांमध्ये आपण विम्यामध्ये पैसे भरून फायदा कोणाचा होतोय? फायदा हा पीक विमा कंपनीचाच होतोय. मोठ्या कंपन्या पीक विम्यामध्ये, मोठ्या नेत्यांच्या पीक विमा कंपन्या आहेत. सांगा मला तुम्ही. आणि काय व्हायला लागलं आहे की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कळत आहेत, परंतु शेतकरी आता निश्चित बाहेर येईल असं मला वाटतंय.
नक्कीच टोंगेपेडे साहेब, पुन्हा एकदा आपण थोड्याशा या विधेयकांकडे येऊयात. या विधेयकांना आपल्याला दिसतं असं की काँग्रेस जी आहे अगदी उघडपणे त्यांनी ह्या सगळ्या विधेयकांनाच विरोध सुरू केलेला आहे. ही एक भूमिका कशा पद्धतीची दिसते? म्हणजे सरकारला हे आता पटवून द्यावं लागेल की आम्ही ही काही शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत? नाही म्हणजे जी आंदोलनं होत आहेत म्हणा किंवा जी भूमिका काँग्रेस पक्षाकडनं घेतली जाते, एक विरोधक म्हणून ही अशी भूमिका दिसते की काही असं वाटतं की या सगळ्यामधून काही त्रुटी नक्कीच आहेत या सगळ्या विधेयकांमधून. नाही, त्रुटी हे बघा साहेब, मी मगाशी एक म्हणालो की एका नाण्याला दोन बाजू असतात. तुम्ही ती बाजू कशी चालवणार आहे ना, प्रशासन त्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. प्रशासनाचा जर कंट्रोल यावरती नाही राहिला, केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा, पणनचा, तर हे बाजार समितीसारखी याची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांच्या दिवसा डवळा तिथं दरोडा टाकल्यासारखं सुद्धा होऊ शकतं. मी नाही म्हणत नाही आहे, परंतु आज परिस्थिती उलटी आहे की शेतकऱ्यांकडे कॉर्पोरेट कंपन्या जाणार आहेत साहेब. शेतकरी जाणार नाही कॉर्पोरेट कंपन्यांकडे, त्या कंपन्या शेतकऱ्यापर्यंत येतील. हां, त्या कंपन्या येणार आहेत. आणि ह्या कंपन्यांना सुद्धा म्हणजे केंद्र शासनाने खूप मोठ्या सबसिडीज उपलब्ध केलेल्या आहेत. मी मगाशी जे सातत्यानं बोलतोय, शेतकरी उत्पादक कंपनी, ज्या ग्रामीण भागामध्ये पूर्वी DCC बँकेच्या विविध कार्यकारी सोसायट्या काम करत होत्या ना, तशाच प्रकारचं काम येणाऱ्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या काम करणार आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा मतदान आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा सभासद आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना 3-3, 4-4 हजार लोकांना सभासद करायचं आहे. मग ह्या पद्धतीनं हे सगळं खुलं वातावरणामध्ये होणार आहे. मला एक सांगा साहेब, तुमचा सहकारी साखर कारखाना ही लोक खाजगी साखर कारखाना करतात, विकत घेतात आणि तिथं शेतकऱ्यांची किती ते मगाशी आपण बोलल्याप्रमाणे FRPची पिळवणूक करतात, हे चालतं. खाजगी दूध संघामध्ये शेतकऱ्याला दूध चांगला रेट दिला जातो का, ते चालतं. मग हे काय खाजगी आहे, मग एक खाजगी संस्था उतरत आहेत, याची भीती बाळगण्याचं काय कारण आहे भीती बाळगायचं? हां, आज अदानीने विमानतळं विकत घेतलेली आहेत. खाजगीकरण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होणारच आहे, कोणीही कितीही टाळा. जागतिक पातळीवरती खाजगीकरण सुरू झालेलं आहे. मग हिंदुस्थानमध्ये जागतिक का होणार नाही खाजगीकरण? होणार आहे. ही प्रत्येक शासनाची एक पॉलिसी असते. काही समर्थक असतात, काही विरोधक असतात. काँग्रेस विरोध करते, पण ह्या सगळ्याचा जर विचार केला गेला तर काँग्रेसने हे का त्या काळामध्ये केलं नाही? स्वामीनाथन आयोगामधला शेतकऱ्यांना भाव देण्याचा कॉलम नुसताच आपण वाचतोय सगळेजण, पण तो भाव का दिला नाही, हमी भाव का दिला नाही स्वामीनाथन आयोगाचा शेतकऱ्यांचा काँग्रेसनं? स्वामीनाथन आयोग बनवायला कोणी सांगितलं होता? काँग्रेसनंच सांगितलं होता. का बनवलं नाही मग? पण आज आम्ही तो स्वीकारत नाही. हां, स्वीकारत नाही आहे. आज सुद्धा आपण स्वीकारत नाही आहे. स्वामीनाथन आयोगाच्या बाबतीत जर मला म्हणजे मी मधल्या काळात वाचल्यावर मला असं दिसून येतं की स्वामीनाथन आयोगामध्ये ना उत्पादन क्षमतेच्या खर्चाच्या 1.5 पटीनं तुम्ही शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळून दिला पाहिजे, हे मला मान्य आहे. पण काही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी काहीशा शेतकऱ्यांच्या विरोधकाच्या पण आहेत, पण उत्पादन क्षमतेबद्दल, त्या मूल्यांबद्दल त्या समर्थन आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या काही चांगल्या शिफारसी मान्य केल्या पाहिजेत ना, हे होत नाही आहे. आणि आज काँग्रेसनं केवळ म्हणजे माझं स्पष्टपणे मत आहे की आपण कोणीतरी आहोत, आपली दखल घ्या, हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेला गोंधळ सगळ्या गोष्टीला. हा स्पष्टपणे दोन. हे खुलं गॅट करार कोणी आणला आहे? काँग्रेसनं आणलेला आहे. असं का? साहेब, यावर एक आणखीन म्हणजे यामध्ये मुद्दा 3 विधेयकं जेव्हा आली तेव्हा एक मुद्दा असा उपस्थित केला गेला की या सगळ्यानंतर मग आमचे आडते असतील, व्यापारी असतील, मग आमचे हमाल आले, तोलाई करणारे हे सगळे लोक आले, यांच्या एका उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होईल, अशी देखील एक शंका उपस्थित केली जाते. अशी काही परिस्थिती उद्भवेल असं वाटतं की यांचा काहीतरी उदरनिर्वाह अडचणीत येईल या अशा सगळ्या धोरणांमुळे? नाही, वारंवार आपल्याला जे दिसतंय की ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकावं लागेल, तुम्हाला क्वालिटी द्यावी लागेल. तुमची मनमानी चालणार नाही. मनमानी चालणार नाही. तुम्हाला क्वालिटीनं वागावंच लागेल, क्वालिटी द्यावीच लागेल, क्वालिटीचे रेट द्यावेच लागतील. शेतकऱ्यांची फसवणूक नाही झाली पाहिजे. हे सगळं तुम्हाला करावं लागेल. आता तुम्हाला आजपर्यंत कोण विचारत नव्हतं. तुमचेच नेते, तुमचेच मालक होते, तुम्हाला समजून घेत होते. परंतु आता हे शासनाच्या भूमिका ह्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत. आज शेतकरीच सोडणार नाही बाजार समितीला. तुम्हाला सांगतो, इकडं मला एवढा चांगला भाव मिळतोय, तू इकडं कमी का देतोय म्हणून विचारणार आहे साहेब शेतकरी. पण ती तशी मानसिकता त्या शेतकऱ्यांची असली पाहिजे. नाही, व्हायला लागली. मी म्हणतो ना, हळूहळू मी जे मगाशीपासून तुम्हाला सांगतो, शेतकरी निर्यात बंदीचा निर्णयाबद्दल राजकीय पक्षांना अवेअरनेस असणं गरजेचं होतं. परंतु जास्त अवेअरनेस कोणी दाखवला? कांदा उत्पादक
संघाने. म्हणजे जे ते संघ डेव्हलप व्हायला लागलेत, त्यांना माहीत व्हायला लागलेलं आहे आपली लूट कशी व्हायला लागली आहे, काय होतंय काय नाही. शेतकरी जागृत होणार, 100% जागृत होणार. शेतकरी असा शांत बसणार नाही. शेतकरी तुम्हाला आता जो दिसेल तो येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा एक मोठ्या क्लस्टरमध्ये तयार होईल, मोठ्या ग्रुपमध्ये तयार होईल, समूह गटामध्ये तयार होईल आणि तो सामूहिकपणे शासनाच्या विरोधात मोर्चा खोलेल. नक्कीच त्याला कुठल्या पक्षाची गरज लागणार नाही, शेतकरी संघटनेची गरज लागणार नाही. एकंदरीत जर आपण या सगळ्या तिन्ही विधेयकांचं जर स्वरूप पाहिलं, म्हणजे केंद्र सरकारने जे विधेयक मांडलं त्यामध्ये कृषी मालाला भाव इथपासून हा जो आमचा शेतकरी आहे याचं उत्पादन कशा पद्धतीने वाढेल, त्याला कशा पद्धतीने किंमत मिळेल आणि या शेतकऱ्यांची एकंदरीत सगळी सुरक्षा, याच्या बाबतीत या 3 विधेयकामधून सगळे मुद्दे समोर येत आहेत. ठोंगे पाटील साहेब, स्वागत करण्यासारखी आहेत ही 3 विधेयकं जी केंद्र सरकारने मांडली. याचं स्वागतच होईल. आपण विरोध तर आपण बघतोच आहे. वैयक्तिकरित्या जर तुम्ही स्वागत करायला हरकत नाही. विधेयक जर पाहिली तर याचं स्वागत आपण करू शकतो. नाही, स्वागत करायला हरकत नाही आहे. कारण मी माझ्या पद्धतीने, मी एक शेतकरी म्हणून सांगतो तुम्हाला की मी सुद्धा शेतकऱ्यांच्या भूमिकेतनं जर काम, म्हणजे शेतकरी म्हणून राजकीय मला बाजूला ठेवा, तर माझ्यावर अनेक प्रकारच्या अशा फसवणूक झालेल्या आहेत. म्हणजे मला जेव्हा शेतीतलं काय कळत नव्हतं, कळालं का, मी जेव्हा बार्शीवरनं माझा कांदा सोलापूरला घेऊन यायचो तेव्हा काय तर ते रुमाला खालनं जादू चालायची त्यांची एक लँग्वेज वेगळी आहे आडत्यांची, व्यापाऱ्यांची, कळालं का. आडत आणि व्यापारी जो कांदा विकत घेत असतो, आपण देतो आडत्याला कांदा आणि आडत विकतो व्यापाऱ्याला जो लिलाव घ्यायला असतो, त्यांच्यातली एक वेगळी भाषा आहे. हे सगळं बघितलं. म्हणजे इतकी शुद्ध फसवणूक आहे तुम्हाला सांगतो. मी शेतकरी म्हणून वैयक्तिक बोलायला गेलं तर हा कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा असणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. क्वालिटी देणं शेतकऱ्याच्या उत्पादनाचं आणि ब्रँड आता गरजेचं आहे. तुमच्या केळीला थोडा जरी वन लागला, डाळिंबाला थोडा जरी वन लागला तर तुमचा माल रिजेक्टच होईल. ह्यासाठी तुम्हाला तेवढी अवेअरनेस, तुम्हाला तेवढी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. त्याची प्रतवारी तयार करणं गरजेचं आहे. तुम्हाला ती गुणवत्ता टिकवणं फार महत्त्वाचं आहे. ते सगळं हे शेतकऱ्याचं येणाऱ्या काळातलं कर्तव्य असणार आहे. गुणवत्ता टिकवणं गरजेचं आहे. आणि पारदर्शीपणा सुद्धा दिसतो या सगळ्या विधेयकांमधनं. प्रतवारी केलीच पाहिजे. आता ब्रँडेड माल, आता तुम्हाला सांगतो लोक, म्हणजे आपण जर बिग बाजारचं बोलायला गेलो, अगर कारगिल कंपनीचं बोलायला गेलो, अगर टाटा मार्टचं बोलायला गेलो, हे सगळ्या कंपन्या तुम्ही जर ऑनलाईन त्यांना सांगितलं की मला उद्या हे पाहिजे तर ते तुमच्या घरी पाठवायला तयार आहेत. इथपर्यंत त्यांची तयारी झाली. आता फक्त तुम्ही ऑनलाईन ऑर्डर द्यायची आहे. तुमचा माल तुमच्या घरी पोचवेपर्यंत ह्या कंपन्या शेतीमाल, भाजीपाला रात्री अपरात्री बाजार समितीच्या बाहेर उभारण्याचं आता काही कारण नाही आहे. शेतीमालाला जिथं भाव मिळतोय ना तिथं शेतकऱ्यांना जावं. मग ती काय सरकारी बाजार समिती असू दे, कॉर्पोरेट असू दे. आता हे राज्य सरकारनं जर मान्य केलं ना साहेब, तर तुम्हाला सांगतो मोठी कार्यालय रिलायन्सची निर्माण होतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये. रिलायन्स असू दे, अगर अनेक कंपन्या कुठल्या, म्हणजे मी मग वॉलमार्ट बनतोय, कळालं का, बिग बाजार म्हणतोय. बिग बाजार तर आता रिलायन्सने विकत घेतला मुकेश अंबानींनी. एकंदरीत या सगळ्या विधेयकांवर शेतकऱ्यांना काय सांगणं आहे? एक तुमची शेतकऱ्यांना भाव मिळणार सर. मातृभूमी शेतकरी आणि कामगार संघटनेच्या वतीने त्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांना तुमचं सांगणं काय? 100% नवीन विधेयकं सगळी समोर येत आहेत, त्यावरून सांगणं हे नवीन विधेयक 100% शेतकऱ्याच्या दारामध्ये लक्ष्मी आणण्यासारखं आहे. फक्त शेतकऱ्यांनी क्वालिटी देणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी सक्षम राहून त्याच्या मालाची काळजी घेणं आणि त्याचा माल योग्य ठिकाणी विकला जाईल. आणि हा जो कायदा आहे, मी पुन्हा सांगतो की आपल्याला, आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीची संपूर्ण माहिती आपल्याला असायला पाहिजे. शेतकऱ्यांनी ह्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि राज्य शासनानं सुद्धा जसं तसा हा कायदा स्वीकारावा, तर निश्चितपणे शेतकऱ्याला फायदा होईल. नाहीतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला संत्र्याचा भाव आज दिलेला पुढच्या आठवड्यात वेगळाच असतोय. संत्रा असू दे, अगर द्राक्ष असू दे. द्राक्षाचं तुम्हाला म्हणजे अजून एक कॉर्पोरेट कंपन्याचा एक वाईट अनुभव पण सांगतो मी, की नाशिकमध्ये ह्या कॉर्पोरेट कंपन्यांचा साहेब वाईट अनुभव आलेला आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे अशी देखील दुसरी बाजू देखील सातत्याने उल्लेख करता की दोन्ही बाजू आहेत. काही द्राक्ष उत्पादक कंपन्यांनी वाईन्स कंपनीशी टाईप केलं आणि जो करार झाला तो करार पाळला गेला नाही वाईन्स कंपनीकडनं. म्हणजे नाशिकमध्ये खूप मोठा वाईनचे खूप मोठे, अशी जर काही फसवणूक होत असेल त्यांची देखील अवस्था जी आहे ती बाजार समितीसारखीच होईल. बाजार समितीसारखी होणार यांची. आणि ह्यांनी जर बाजार समितीसारखं केलं
तर मग ह्यांचे ह्यांना खूप कडक कायदे येणार आहेत. तुम्हाला सांगतो, ह्यांना फसवणूक करायचं सुद्धा म्हणजे ह्यांना खूप मोठं कलम आहे. ते मी आत्ता वाचलं तर सकाळी मला निश्चित म्हणजे या अंतर्गत कारवाई त्याची होऊ हो शकते हो त्यामध्ये. मोठी कडक कार्यवाही ह्याच्यावरती. कळाल का? बाजार समितीमध्ये वशिल्याने विषय मिटतात. कळाल का? दबाव आणला जातो एकमेकाला. गावात शेतकऱ्याला त्या गावचा पुढारी समजून सांगतो, जाऊ दे रे आपला उद्या देईल तुला पट्टी, समजून घे. परंतु इथं मात्र खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, पण त्याचबरोबर सगळी गुणवत्ता ही शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात नाही, सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी देणं गरजेचं आहे साहेब. शेतकऱ्याला क्वालिटी द्यावी लागेल आणि शेतकऱ्याला जर क्वालिटी नाही दिली तर त्याला भाव मिळणार नाही. नक्कीच जी आपली केंद्र सरकारने जी सगळी नवीन 3 विधेयकं आणली त्यातून सगळ्यात मोठं महत्त्वाचं जर काही घडलं असेल तर शेतकऱ्यांना शेतीमाल थेट विक्री करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. आता या सगळ्या गोष्टींसाठी आमचा जो शेतकरी तो बाजार समितीवर अवलंबून राहणार नाही, तर बाजार समितीच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर तो आपला शेतीमाल विकू शकतो. म्हणजे अगदी त्याला शेतकऱ्याला जिथं हवं आहे तिथं हा शेतीमाल तो विकू शकतो आणि जिथं किंमत मिळेल तिथं आमच्या शेतकऱ्यासाठी आता हे सगळं जे क्षेत्र आहे ते खुलं झालं आहे. क्रांतिकारी अशा पद्धतीची ही सगळी आपण विधेयकं म्हणायला पाहिजेत. अर्थात त्यामध्ये अंमलबजावणीचा सगळ्यात भाग महत्त्वाचा येतो आणि जे बदल होत आहेत तर त्यानुसार आमच्या शेतकऱ्यांनी सुद्धा बदलणं अगदी क्रमप्राप्त आहे. मातृभूमी शेतकरी आणि कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण ठोंगे पाटील साहेबांनी आता महत्त्वाचा मुद्दा मांडला की हे जे आपले सगळे नवीन बदल होतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःला बदलताना शेतीमालाची गुणवत्ता राखणं हे देखील एक क्रमप्राप्त आहे. आणि जे आपण आता हे विधेयकाचं स्वरूप पाहतोय तेव्हा खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना बाजार समिती असेल किंवा अन्य ठिकाणं तिथं जाण्याची गरज नाही आहे, तर खरेदीदार हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणार आहेत. असं ही या पद्धतीची ही सगळी विधेयकं आहेत. अर्थात आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या बाबतीत काही मतभेद दिसून येत आहेत. यामधून सरकार जे आहे ते आपली भूमिका यातून सातत्याने स्पष्ट करत राहील. एक मात्र खरं आहे की गेल्या 55-60 वर्षामध्ये जे धोरण अपेक्षित होतं कृषी क्षेत्रासंदर्भातलं तर कुठंतरी चालून हे जे बदलाचं स्वरूप आहे या 3 विधेयकांच्या माध्यमातून आपल्याला समोर येतं आहे. निश्चितच जी सातत्यानं मागणी होते आमच्याकडं की शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे. आमच्याकडे अनेक निवडणुका होतात, त्या निवडणुकीमध्ये तो एकच मुद्दा असतो, शेतीमालाला आम्ही योग्य भाव मिळवून देऊ. तर कदाचित असं दिसतं की ही केंद्र सरकारने जी पावलं उचलली ती त्या दृष्टीनं उचललेली आहेत आणि या सगळ्या भूमिकेमध्ये यश यावं आणि आमच्या बळीराजाचं कल्याण व्हावं, बळीराजाचं राज्य खऱ्या अर्थानं यावं, अशा प्रकारची आपली ही सगळी एकंदरीत भावना. खरं म्हणजे लक्ष्मण ठोंगे पाटील साहेब इथं आले आणि त्यांनी या सगळ्या कृषी संदर्भातल्या ह्या विधेयकांवरती आपली भूमिका मांडली, याबद्दल त्यांचे मनपूर्वक असे आभार. खरं तर त्यांच्याकडनं आमचे राजकीय विषयसुद्धा आहेत बरेचसे की जे त्यांच्याकडनं स्पष्ट करून घ्यायचे, पण आता पुढच्या एका कार्यक्रमामध्ये नक्कीच ते राजकीय क्षेत्रातले वेळ आल्यानंतर म्हणजे कदाचित ती वेळ असेल तर त्यावेळेला देखील आपण लक्ष्मण ठोंगे पाटील यांचे संपर्क साधूयात, संवाद साधूयात. आजच्या कार्यक्रमात थांबूयात. धन्यवाद.